जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलेही माणसं जोडणार फक्त जगात एकच औषध आहे. युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानीच आहे. पण भगवंताचा सद्धर्म ज्याला क्रांती या शब्दात बोलले जाते. बुद्ध धर्म म्हणजे क्रांती. केवळ बुद्धाच्या बोधी ज्ञानानं माणसाच्या आमूलाग्र स्वभावामध्ये बदल येतो, परिवर्तन होते आणि यालाच क्रांती. ही सगळी माणसं रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाची माणसं. श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती तेव्हा होईल जेव्हा हे बोधी ज्ञान धारण करून श्रद्धामूलक स्वभाव बनवेल. त्यामुळे ती वीतरागिता, वीतद्वेषिता, वीतमोहिता त्यांचा स्वभाव बनेल. जीवनात असं ती कुठलीही व्यक्ती कर्म करणार नाही जी आपली हानी होईल आणि इतरांची हानी होईल. आपलाही लाभ होईल आणि इतरांचाही लाभ होईल अशीच कायावाच्या मनाने कर्म करणारी व्यक्ती असेल ती. तर माणूस म्हणून घडवणूक या बोधी ज्ञानातनं होतं, भगवंताच्या सद्धम्मातूनच होतं. म्हणून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. बुद्धाच्या बोधी ज्ञानानेच माणसं घडवली जातात. माणूस जरी आपला मनुष्य म्हणून जन्म झाला असला तरी माणूस माणसासारखा त्याला वागता येत नाही एका मनुष्याची दुसऱ्या मनुष्याला. कारण त्याच्या स्वभावात ती गुलाम आहे व्यक्ती. म्हणूनच ती सगळी माणसं तेरी मेरी उतरतात. थोडं मनाविरुद्ध झालं की ते नवरा बायको काय, भाऊ बहीण काय, बापलेक काय, मायलेकी काय, म्हणजे रक्ताची नाती गोती माणसं कशी विसरून जातात. आपल्या देशातला आमचा मित्र प्रमोद महाजन, मी ज्यावेळेला स्टुडंट मुवमेंटमध्ये स्टुडंट विंगमध्ये रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचा अध्यक्ष, त्यावेळेला ते ABVPचे अध्यक्ष. पुढे माणूस संरक्षण मंत्री झाला. पण काय करत मग त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून मारला. म्हणजे हा क्रोध, हा द्वेष, रक्ताची नाती गोती विसरून जातात माणसं. त्यामुळं बाबासाहेबांना हा वाटत ब्राह्मणांविरुद्ध किती कहर, किती आग ओकली असं लोक म्हणतात. पण काय करतील, त्यांनी जे शोषण भोगलंय, अनुभवलंय. पण तरी मात्र आकस नाही. माझा ब्राह्मण व्यक्ती विरुद्ध हा संदर्भ नाही आहे, ब्राह्मणत्वाविरुद्ध आहे, तो कुठल्याही जातीचा असो. आयुष्यभर औरंगाबादचा प्रख्यात अत्रे बाबासाहेबांच्यावर किती टीकास्त्र सोडायचा. पण बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, धर्मांतराचं समर्थन केलं. त्याला किती समर्थन. मी जर महार असतो ना नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखंच केलं असतं. पण हे मानस. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वैभव आहे, समाज बदलायचा आहे, तो सर्वांगीण दृष्टीने, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, त्यामुळं या दृष्टीनं बदलायचा आहे. त्यामुळे हा बदल करण्यासाठी कमीत कमी बाबासाहेबांनी तुटलेली माणसं जोडण्यासाठी राजा जर धार्मिक झाला तर खरंच हा माणूस सुधारेल. त्यामुळं ही विषमता एवढी होती, एवढी विषमता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज संस्थानं आणि अल्पसंख्याक, बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांची ताळमेळ बसवायची कशी याचं जगात कुणालाही उत्तर नाही मिळालं. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा प्रामुख्याने वाचावा. त्या कालखंडामध्ये एवढा प्रभाव पडला आहे ग्रंथाचा. हे सगळ्या देशांमध्ये अल्पसंख्य, बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांवरती बहुसंख्यक नेहमी शोषण करतात, लुटतात. त्यामुळे असं होऊ नये. त्यामुळे यांचं बॅलन्सिंग पॉवर कसं करायचं, राजकीय संकेत कसे दिले. अल्पसंख्याकांना 2-2 मतं, स्वतंत्र मतदारसंघाचे हे संपूर्ण अधिकार असले तर ते बॅलन्सिंग पॉवर राहतील. त्यांच्यावर शोषण होणार नाही, अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही. त्यामुळे आरक्षणाची भूमिका ही, आरक्षण दिलं कुणी तर शाहू महाराजांनी सुरू केलंय. पण त्याची सैद्धांतिक भूमिका त्यांना नाही मांडता आली. ती सैद्धांतिक भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडता आली. त्यामुळं आजही आरक्षणावर किती ताशेरे ओढले जात आहेत. हे 10% जे आरक्षण आहे सवर्णांना, आर्थिक मागासलेल्या सवर्णांना दिलेलं आहे. त्यामुळं हा अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमाती आणि अल्पसंख्याकांच्या आरक्षणावरच गदा आहे खरं म्हणजे. आता कमीत कमी हा क्रिमी लेअर ओबीसीसाठी कमीत कमी 52 साठी 27% आरक्षण निर्माण 340व्या कलमानुसार.
त्यामुळे ही जरी सुविधा आता तर कमीत कमी तर तेही येणार नाही. हा संपूर्ण हा क्रिमी लेअरचा हा संपूर्ण निकष लावला आहे. त्याच्यामुळं त्या क्रायटेरियामध्ये ते पण बसू शकणार नाहीत ओबीसी. त्यामुळे ओबीसी ही IAS IPS तिथपर्यंत जातील याची अजिबात गॅरंटी नाही. सुप्रीम कोर्टात जातील अजिबात गॅरंटी नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की धम्माची चळवळ मंदावली आहे असं तुम्हाला वाटतं का? धम्माची चळवळ मंदावली नाही. धम्माची चळवळ आता ती संघटित होते आहे. राजकीय चळवळीचे हे अवशेष कसे झाले तुकड्या तुकड्यांमध्ये. सगळ्या संघटना त्या ओबीसीच्या असोत, त्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्तांचा, आणि या आरक्षणाची ही टिपण आहे ना, ब्राह्मणवादी बरोबर हेरतात. बघा राष्ट्रपती गेलाय की नाही आदिवासींना. त्यामुळे असे संकेत ओबीसींचा, उत्तर प्रदेशात कधी ओबीसींचा मुख्यमंत्री तरी व्हायचा. पण या धम्माच्या चळवळीच्या या स्फोटामुळं ही आरक्षणाची चळवळ जशी जशी द्विगुणित होत गेली, ब्राह्मणवाद्यांना स्वतः उत्तर प्रदेशात ओबीसी मुख्यमंत्री द्यावाच लागला. एवढंच नाही तर ते या घटनांवरती हे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशापर्यंत ते घेऊन जातील. पण कब्जा मात्र आपणच ठेवतील. मुर्मू थोडी बोलायला लागली मूलभूत अधिकारांच्या विषयी, कसं विचित्र माहोल होत आहे, वातावरण तयार होत आहे. काय करणार, ती जगली ना. आपला देश सध्या हिंदुत्ववादी देश होण्यात काय हिंदुत्व हे केवळ वापरलं चालू आहे देशाचं आपल्या. तुम्हाला वाटतं हे शक्य आहे किंवा याच्यासाठी पुन्हा एकदा संघर्षाचा लढा उभारावा नाही. ही तर लढाई उभी करावी लागेल. दोन गोष्टी आहेत. काय की मतपत्रिकेनुसार या निवडणुका चालल्या असत्या तर कमीत कमी होशानं किमान मतदानाचा योग्य अधिकार, एक मत एक व्यक्ती एक मत एक व्यक्ती, हे राजकीय समतेची, ही राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. पण ते EVM आल्यापासून तुम्ही कम्प्युटर, त्या कम्प्युटर चालवणारे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असे अनेक त्यांचे असतात, त्यांचे प्रतिनिधी जातात, आपला कोड टाकतात, तुम्ही कुठे बटन दाबले की ज्यांना निवडून द्यायचं आहे त्यांना. एवढंच नाही, दिल्लीच्या काय निवडणुका, गुजरातच्या काय निवडणुका किंवा पंजाबच्या निवडणुका देखील ते म्हणत असतील ना केजरीवाल, पण ते ही मेघ आहे ना, ही संपूर्ण EVMचीच मेघ आहे. ज्या आधारावरच असं, ज्यामुळं त्यांनी तोच वापर केलाय. त्यामुळं गांभीर्यानं सातत्यानं लोकांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे. EVM बंद करे, म्हणजे EVM हटाव आणि संविधान बचाव, देश बचाव, तेव्हा खऱ्या अर्थानं ही लढाई रस्त्यावर उतरतील. आणि आहे दम आहे. आता ही तिसरी शक्ती संघटित, ह्या वेगवेगळ्या मूळ निवासी संघटना आहेत, काही संघटना कार्यरत आहेत, वेगवेगळ्या राजकीय पक्ष आहेत, बहुजन समाज पार्टी, ज्या ब्राह्मणेतर पार्ट्या आहेत, शरद पवारांसारखी माणसं महाराष्ट्रात, बिहारांमध्ये समता पार्टीसारखी माणसं अशी पुढे येत आहेत. पण हा संघटित मोर्चा जुळेल. राहुल गांधींनी हे यात्रा काढली तर आहे एक, पण या सगळ्या संदर्भात हा सगळा मोर्चा संघटित झाला तर मात्र या हिंदुत्व या शब्दाला टक्कर देता येणं शक्य आहे. पण मोर्चा संघटित होईल असं तुम्हाला वाटतं? होऊ शकतं जर EVM हटाव आणि संविधान बचाव असं आंदोलन सुरू झालं. त्यामुळं हे राहुल गांधींनी ही जोड केली असते ना या यात्रेमध्ये, एक वेगळं वलय आलं असते EVM हटाव म्हणून. ज्यामुळं EVM हटली नाही तर काही खरं नाही. त्यामुळे आपल्याला आता वाटतं की हिमाचलमध्ये काँग्रेसचं राज्य आलं, पण काही खरं नाही. अलीकडे तेच करायला लागले. त्यामुळं एकूणच हा ढाचा आहे ना, जो साम्राज्यशाही, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचा ढाचा कोसळून पडणार नाही. हा ढाचा कोसळून समाज व्यवस्था बदलणार. सुरू असताना दुसरीकडे आध्यात्मिक गुरु वेगवेगळ्या जाती पंथाचे धर्माचे, तर त्यामध्ये बौद्ध धर्म कमी पडतोय असं वाटतंय. हा बौद्ध धर्माचाच केवळ प्रश्न नाही आहे, हा धार्मिक अल्पसंख्याकाचा देखील आहे. बरोबर. त्यामुळं केवळ बौद्धांचाच नाही तर हे धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये सगळेच मोडणारे असते. ते अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्ती आणि अल्पसंख्याक. धर्म आणि समाजांमध्ये अजेंडा क्लिअर नाहीये आणि बौद्ध धर्मामध्ये अजेंडा क्लिअर आहे. हा एक मूलभूत फरक आहे दोन्ही याच्यामध्ये. हा खरं आहे
की भगवान बुद्धांचा हा सद्धम्म हा योग्य अजेंडा आहे, जी तुटलेली माणसं जोडायची कशी, तुटलेली मनं जोडायची कशी, संप्रदाय विहीन असा माणूस घडावा. त्यामुळे त्या भावी प्रक्रियेमध्ये त्याला ती लांब प्रदीर्घ प्रक्रिया आहे. पण सध्याच्या तुलनेमध्ये जे सातत्यानं अल्पसंख्याकांनाच असं टार्गेट केलं जातं आणि हिंदुत्वाच्या नावावर ओबीसींच्या खांद्यावर बंदुका ठेवून ब्राह्मणवादी कसं राज्य करतायत. त्यामुळं आतलाच प्रपंच म्हणजे शेवटी आता हा महाराष्ट्रातलाच कसा आज 17 तारखेला तिथे मोर्चा मुंबईला ठेवलाय. त्यामुळं माणूस आहे. आजपर्यंत राज्यपालावर कोणी बोटं उचलत नव्हती, किमान त्याचं सन्मानाचं स्थान होतं. पण आता म्हणजे कारण काय की आपण आपलं वक्तव्य सामाजिक समतेला शोभेल, माणसाला शोभेल असं वक्तव्य शिवाजी महाराजांविषयी, समाजसुधारकांविषयी, महात्मा फुल्यांविषयी काय काय बोलायला लागले लोक. आणि ते मराठा एका प्रतिनिधीच्या माध्यमातून बोलायला लागले. बरं झालं तर माफी बिफी, पण ते हे वातावरण कसं चिघळून जातं, ज्यामुळं माणसं ह्या सांप्रदायिक तणाव निर्माण करून आपण काय संपादन करणार आहोत. उलट हानीच होईल आपली. त्यामुळे हानिकारक आपल्याकडनं सांप्रदायिक तणाव निर्माण व्हावा असं अजिबात कोणी असं वातावरण निर्माण करू नये. जसं जैन समाजातले साधू सातत्याने पायी भ्रमण करून वेगवेगळ्या ठिकाणी राहून आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करतात, तसं बौद्ध धर्माची पण चळवळ तशीच आहे. धार्मिक चळवळ जी आहे की बौद्ध भिक्खूंनी वर्षावासात 4 महिने थांबावं आणि मग नंतर सर्वत्र फिरून आपला धम्मप्रसार करावा. तर आता अनेक विहार तयार होतात आणि भंतीजी तिथेच थांबून जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे तो जो बुद्धांनी सांगितलेला मार्ग होता तो थोडा थंड झालाय असं वाटतंय? आता याला एवढा वेग येईल ना, आता हा वेगाचा कालखंड सुरू झाला. त्याच्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? प्रयत्न सुरू, इंटरनॅशनल पातळीवर सगळे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे भगवंतांच्या मूळ वाणीविषयी संदेह निर्माण झाले लोकांमध्ये. त्यामुळे ते संदेह दूर करून हा सगळा संघटितपणा विश्वस्तरावर यावा यासाठी संघटित प्रयत्न सुरू आहेत. पुढल्या वर्षी येणारा ह्या कमीत कमी बुद्ध वाणीवर प्रकाश टाकण्यासाठी विशेष 7व्या संगायनाची तयारी जागतिक भिक्षू संघ तयार होतो आहे, मानसिकदृष्ट्या तयार होतो आहे. त्यामुळे भगवंतांची मूळ वाणी जशी ही सुरक्षित राहिली, हा सगळा संघ पुन्हा तावून सुलाखून समोर येईल. हा कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णाचा संग्रह आहे. त्याचा रिमूव्ह करण्यासाठी अनेक नवी पिढी उतरेल मैदानात. ज्यामुळे हा धम्माचा प्रथा आपलं चित्त नितांत निर्मळ करून जसं जसं हे प्रक्षेपण होऊ लागलं, आनापानसती, इतरत्र शमद भावनेचे कम्मठठाण, विपश्यना कम्मठठाणाचा अभ्यास करू लागले, धार्मिक प्रपंचातले लोक पुढे येतील आणि हा सगळ्या जाती, सगळ्या सांप्रदायिकतेच्या कशा भिंती कशा तळातळ तुटून पडतील. विपश्यना या कम्मठठाणाचा अभ्यास करणारे अनेक लोक वारकरी माझ्या किती संपर्कात येत आहेत. आणि वारकऱ्यांना जसं जसं ते ध्यान करण्यासाठी पाठवतो, कशी जवळीक सांप्रदायिक तणाव जो आहे हळूहळू दूर होते. त्यामुळे त्या आधारावर बाबा हे आध्यात्मिक ज्ञान आहे, आपण सांप्रदायिक तणाव वाढवून काय करणार आहोत. त्यामुळे माणसांना जोडणं हे सगळ्यात मोठं कठीण काम आहे. आणि केवळ बोधी ज्ञान हे सद्धम्माचं ज्ञान, या ज्ञानाच्या आधारावर आणि हे साधू संतांची सगळी वाणी तुका म्हणे उगरा आणि जे जे होतं ते पहा, हे आध्यात्मिक अर्थ आहे. लोकांना कळत नाही ना. वारकरी मला बोलवतात, मला म्हणते याचा अर्थ सांगा. म्हटलं तुका म्हणे उगरा म्हणजे आर्य मौन, आर्य बोलायचं नाही तोंडाने, कुठल्या इंद्रियाने काय हालचाली करून सांगायचं नाही, खुणा करून देखील सांगायची नाही, मौन राहू, याला आर्य मौन म्हणतात. 10 दिवसाची तुम्ही शिबिरात जाओ, म्हणजे रागावर, द्वेषावर, मोहावर कसा कंट्रोल करता येतो, आपलं मन कसं निर्मळ करता येतं, याचं ते वर्कशॉप असते 10 दिवसात. तुम्ही करून तर बघा. अनेक जण गेले, मला फोन करता, अहो ते हे तर तुकोबारायांची ही असली विद्या आहे. तुका म्हणे उगरान जे जे होतं ते पहा, याचा अर्थ काय, जे जे होतं ते पहा. या शरीराचं नामरूपाचा प्रपंच, ह्या शरीर आणि स्थूल शरीर स्थूल मन ह्याचं ऑपरेशन करून जेव्हा आपण शांत होतो, संत आणि नाही लागत त्याचा अंत म्हणतो ना. बाबासाहेबांच्या स्वप्नातला बुद्धमय भारत कधी होईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मधल्या काळात ही ह्या सुनामीच्या लाटा जशा सुरू होतील ना, त्या सुनामीच्या लाटाचा प्रपंच आता सुरू झालेला असं समजायचं. ह्या सुनामीच्या लाटा एवढ्या भराभर उमटतील. हा जागरणाचा हा संपूर्ण ओबीसी समाजांमधला हा जथ्था, मुस्लिम समाजांमधला जो वैचारिक संघर्ष करणारा जथ्था, तो हळूहळू पुढे येऊ लागला. माझ्याबरोबर जेव्हा जे मुस्लिम असे मोठे मोठे लेक्चरर, प्रोफेसर, भिक्षू म्हणून दिसतील ना, हा संकेत दिसेल सगळ्यांना. जे ख्रिश्चन संप्रदायातले प्रोफेसर, लेक्चरर माझ्याबरोबर भिक्षू दिसतील ना,
त्याच्यामुळे हा बदल लोकांमध्ये हे सुरू बघा, हे 4-5 वर्षातच कसा हा संपूर्ण विस्फोट होणार आहे. त्यामुळे हा सुनामीच्या लाटा अशा उसळतील. अनेक माझे मित्र, काही मैत्रिणी आहेत त्या मोठ्या, एक प्रोफेसर वीणा म्हणून आहेत, डॉक्टरेट आहेत, आणि त्या म्हणते मी आपके पास आऊंगी अनागरिका बनूंगी, असं म्हणून ती कशी प्रचार करेल. आता टीचर आहे ती, आणि लाँग कोर्सेस किती झाले, आणि बुद्धाविषयीची किती श्रद्धा, आणि त्यामुळे हे ओतप्रोत धम्माचं ज्ञान जसं जसं भरभरेल, सांप्रदायिक भिंती कशा तडातड तुटतील, ज्यामुळे तुटलेली माणसं कशी एकजीव होतील. आणि हे एवढं मोठं रसायन जे मिळालं, ही विद्या मिळाली, तर लोक सगळ्या प्रकारच्या दुःखातून सुटका करून अंतिमतः मुक्तीच्या ह्या सगळ्या पायऱ्या या प्राप्त तेणे मुक्ती चारी साधी गेल्या. लोक म्हणतात खूप रोज हरिपाठ करतायत, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी आल्या. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते तो नुसते निमूटपणे ऐकत राहतात. त्यांना वाटतं हे दगडा मातीने इथे विटा सिमेंटाने बांधलेलं मंदिर आहे, देवाची ये द्वारी. हे वाचा आहे ना, ही खारट तिखट बोलणारी, त्याचे वरचे हे द्वार आहेत खरे म्हणजे. हे नामरूपाचा प्रपंच आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. एक क्षण हा नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास येतो, जसा जातो. एकेका श्वासाचं निरीक्षण करता करता एक वेळ अशी येते की ते श्वासच बंद पडतो. असं होतं. हा क्षण असतो ना, उभा क्षणभरी, तिथे स्थित प्रज्ञता आली, श्वास बंद पडला, तरी तेणे मुक्ती चारी साधी आल्या. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत, या 4 मुक्तीच्या पायऱ्या आहेत. भुलून गेले वारकरी, भुलून गेले. तो अर्थ समजावून सांगणंच तर कठीण आहे. जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा वसवलं पंढरपूर, म्हणजे जिथे काहीच नव्हतं पंढरपूरला, तेव्हा पंढरपूर वसवलं कोणी? 3रं संगायन झालं. 3रं संगायन मोगलीपुत्र तिष्य. त्या 3ऱ्या संगायनंतर महाधम्य रक्षित नावाच्या अरहत भिक्षूंच्या उपस्थितीत चंद्रभागा नदीच्या तीरावर जे महास्तूप उभारण्याचा, त्याचा पायाभरणीचा समारंभ पार पडला. असं त्या विठ्ठल मंदिर आहे ना, त्याच्या डाव्या बाजूला धम्मलिपीत लिहिलेलं, अक्षरं कुरतडून टाकले. हा मोठा पुरावा. सगळ्या साधू संतांनी हा विठ्ठल कोणी नसून बुद्धच आहेत. एवढा मोठा साधू संतांचा केंद्र आहे. बाबासाहेब म्हणून बोलले होते, हे जुने 84,000 महास्तूप गेले कुठे? काही मुस्लिमांच्या हल्ल्यामध्ये तुटले, काही ब्राह्मणवाद्यांच्या नंतर भगवान बुद्धांच्या मूर्त्या रफादफा करून त्यात वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. असं केलं गेलं. 84,000 महास्तूप अशा रीतीने मंदिरामध्ये परावर्तित झाले. असं घडलं. भिक्षूंच्या कत्तली झाल्या. आणि हेच भिक्षू जेव्हा मग दाढीचे डोक्याचे केस वाळून जंगला पहाडांचा आश्रय घेऊ लागले, हेच ते वारकरी आहेत, हेच ते महानुभावपंथी आहेत, हेच ते वारकरीपंथी आहेत. हे लिंगायतपंथी हेच लोक आहेत, नाथपंथी हेच लोक आहेत. नवनाथ गोर. बरं झालं कमीत कमी शिवाजीचा 2रा राज्याभिषेक झाला. तेच नाथपंथी. जे पळसदेव नावाचं गाव आहे ना, भोसले घराण्यातलं, ही भोसले घराण्यातली सगळी माणसं ना, सगळे नागवंशी लोक, ते भोसले, त्यांचंच नाव पळसदेव, त्या गावाचं नाव आहे. शिवाजी राजाचा 2रा राज्याभिषेक झाला, तो पळसनाथ हा भिक्षू बघा, त्यांच्या उपस्थितीत 3 सरण 5 देऊन 2रा राज्याभिषेक हा साळुंके असं म्हणतात. त्यांचं म्हणणं कोणी ना खोडून काढलं. शिवाजी राजा हे बुद्धिस्ट होते हे लोकांसमोर आलं नाही अजून. साळुंके सरांची तब्येत बरोबर नव्हती, त्या दिवशी भेट वगैरे झाली असती, पण ते तथ्य मांडता आलं ना. शिवाजी राजा हे बुद्धिस्ट होते, त्यांचा बुद्ध लेणीमध्ये जन्म झाला, वरती नाही रिकाम्या जागी, ज्या ठिकाणी आता जे गणपती बसवलेला आहे ना, त्या शिवनेरीची त्या गुफा आहेत ना, त्या गुफा, त्या खालच्या गुफेत जन्म झालाय खरं म्हणजे, बुद्ध लेणीत. पण पुरंदर यांचं सांगणं आणि आमचं ऐकणं असं झालंय की नाही. इंटिग्रेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब म्हणतात की जातीअंताचा लढा, तर हा जातीअंताचा लढा बाबासाहेबांनी सुरू केला. तो संपण्याच्या दृष्टीने त्या दृष्टीने पावलं उचललीही गेली. पण आज जर बघितलं तर मराठा समाज एकीकडे महाराजांची जयंती असेल तर सगळं आमचं शहर भगवं होतं, आमच्या शहरात ईद आणि हे असेल तर सगळं शहर हिरवं. पण ते हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली असं जे फोकस केलंय पुरंदरेंनी, त्यांनी महात्मा फुलेंना वाचलं नाही ना, स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना केली. किती मांडलंय महात्मा फुले. महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा जयंती साजरी केली
त्यांच्या समाधीचा शोध लावलाय, त्यांच्यावर पोवाडा रचला, भारुडं गावागावात गायली, म्हणून तर शिवाजी महाराज या महाराष्ट्राला, या देशाला माहिती तरी झाले. कदाचित किती उपकार आहेत महात्मा फुल्यांचे. त्यांनी पोवाडा रचला नसता, गावात गावात गायला नसता, त्यांची समाधीचा शोध लावला नसता, शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली नसती, त्याच्यापूर्वी कोणी केली तरी का? ही परंपरा शिवाजी महाराजांनी महात्मा फुल्यांनी केली. त्याच्यामुळे आजच्या काळात संदर्भ हेच हा साळुंक्यांनी केवढा मोठा संदर्भ कोणीच काढू शकलं नाही की शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला. पहिले तर राज्याभिषेक करण्याची वेळ आली तर एक तरी महाराष्ट्रातला ब्राह्मण हजर झालाय का? शेवटी गागा भट्टाला भारोभार देऊन करावं लागलं. ते डाव्या पायाचे अंगठा लावून मस्तकाला टिळा लावून तो राज्याभिषेक केला. दूषित झाला म्हणून दुसरा राज्याभिषेक बुद्धिस्ट पद्धतीनं झाला. हे मर्म आलं नाही. शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट राजा होते. ते बुद्धभूषण कसं बरं ते नाव, त्या संभाजीला 14 वर्षाचं बाळ, राजाने राज्य करायचं कसं? कूटदंत सुत्ताचं केवळ भाषांतर आहे. कूटदंत सुत्त भगवान बुद्धांनी राजे महाराजे लोकांना राज्य चालवायचं कसं तो उपदेश दिला ना. तोच उपदेश जसाच्या तसा संभाजीने तसा पहा बुद्धभूषण वाचा एकदा, राजाने राज्य कसं करायचं. त्यामुळे बुद्धभूषण हा ग्रंथ काहीतरी लिहि बाबा याच्यावर. जेव्हा पायऱ्यांच्या खाली उतरले आणि त्या महाडच्या लेणीच्या ते चारी बाजूने ती बुद्धाच्या मूर्त्या पाहिल्या आणि ते लिखाण हे बघ रे संभाजी, बा हे संभा बघ, हे इथं काय, हे एवढं बघ, हे काचड किचड अक्षरं दिसत आहेत. त्यांनी 5 माणसं पाठवली लंकेला. मोरोपंत पिंगळ्यांनी काय केलं, बखरकार प्रश्नचिन्ह लावतात, सय्यद अली प्रश्नचिन्ह लावतात, काय केलं म्हणजे ते वापसच आले नाही. ते वापस आले असते तर. त्यामुळं तरी दुसरा राज्याभिषेक दूर राहिला ना, अजून समजला नाही. लोकांना कळू द्या. हळूहळू संभाजी ब्रिगेडची माणसं हळूहळू पुढे यायला लागली. आता तर हळू पुन्हा महाराष्ट्रात वेगळं विसरण व्हायला लागलं. त्याच्यामुळं राजकीय परिस्थिती निश्चित बदलेल आणि येणारं सरकार मिश्र सरकार येईल. त्यामुळं मिश्र सरकार आलं तरी आता जे हिंदुत्वाच्या नावावर हे मूलभूत अधिकारांचं जे हनन सुरू आहे ते किमान होणार नाही, एवढं तर खरं. कारण काय की ज्यावेळेला हा पलटवार आला होता त्यावेळेला शेतकऱ्यांची 3ही बिलं होती. तर आम्ही बाबा शेतकऱ्यांच्या घामावर आम्ही जगतोय, सगळ्याच धर्माचे धर्मगुरू असू दे, आणि आम्ही ज्यावेळेला सर्वधर्म समभाव परिषद संमेलन घेतलं आणि सरकारनं बिल मागं घेतले बरं काय. त्यात हिंदू काय, वारकरी काय, शीख काय, ईसाई काय, सगळ्या धर्म आहे आणि मी बुद्धिस्ट धर्माचं प्रतिनिधित्व करणारा मी होतो. त्यामुळे हे संपूर्ण संकलन झालं ना त्या परिषदेचं, सरकारने मागे ओढलं, मागं घेतलं. स्वतःच गडकरी बोलायला लागले मागं घ्या म्हणून, आणि ते बिल मागं घेतलं. पण याचा अर्थ असा नाही पुन्हा ते निवडून आले ना ते परत ते काळे बिलं आणणार आहेत. कारण हे सगळं जेवढं आहेत ना थांबणारी नाही आहे त्यांची. त्यामुळं एकूणच हा संपूर्ण प्रायव्हेटायझेशन करण्याचा जो सपाटा सरकारने लावला आहे, तर ज्यामुळं हा सगळा शेतकरी समाज त्यांची ससेहोलपट तर होईलच. ओबीसी अनुसूचित जाती जमाती आता तर आरक्षणाचीच हवा काढून टाकण्यासाठी हे तर पहिलं बिल तर पारित झालंच, 10% आरक्षण दिलंच, पण पुढे आरक्षणावर हे कोंबून टाकतील, आरक्षणावर पाबंदी आणण्याचे हे संकेत देत आहेत. त्यामुळे मुर्मूंना हे संकेत लागले. त्याच्यामुळे मूलभूत अधिकारांच्या विषयी ते बोलायला लागले. मूलभूत अधिकारांना हटवायचंच असेल तर कमीत कमी त्याविषयी विधानसभेत विधान परिषदेमध्ये हे सगळं संगणन त्यांच्यावर चर्चा, आणि ज्यामध्ये चर्चा झाल्यानंतर सगळ्या राज्यातल्या विधानसभेत विधान परिषदेमध्ये आणि नंतर ते मग लोकसभेत पारित झालं तर राज्यसभेत हुशार मंडळी असते. त्यामुळे तिथे योग्य बिलावर चर्चा होतात. एवढी घुसळच व्हावी लागते तेव्हा ते मूलभूत अधिकारांना हटवत बहुमत असलं तर. नाहीतर असं पण ही प्रोसेस ना गेलं आणि बस मागच्या दारात जसं बिलच ठेवून देतात. आणि एका BSPच्या खासदारांनी, एक मुस्लिम खासदारांनी त्यांनी ते बिल ठेवलं EVM हटावून ते बहुमत त्यांचं ते बिल असं आणलं त्यांनी. अरे आता कुठे आपण, आता मतपत्रिका जुनी झाली, मलाच वेडात काढलं.
आता सगळ्या देशाचे लोक EVM वापरायला लागले. पण ते हे खरं आहे ना, आता EVMनी घोळ होतो म्हणून. पण ते आता स्पष्टोक्ती करताना आला, ते बिलच फेटाळलं गेलं असं. त्यामुळं हा तिथून प्रश्न सुटणारा नाही आहे, तो रस्त्यावर येऊन सोडवावा लागेल. म्हणून सगळ्या लोकांना EVM हटाव, संविधान बचाव, म्हणूनच आपलं हे संपूर्ण लोकांना जागरण, हा ब्राह्मणेतरांचा हा संपूर्ण संदर्भ घेत बाबासाहेबांनी इतिहासाची छानबीण करण्यासाठी म्हणून येवल्याला धर्मांतराची ही सभा घेतली होती 13 ऑक्टोबर 1935 साली. येवल्याला जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणी धर्मात, हिंदू धर्मात मरणार नाही. आणि 21 वर्ष लागली. तर त्याच संदर्भामध्ये ज्या सह्याद्री कुंड पुराणाचे दाखले दिले ना, कारण हा सगळा ब्राह्मणेतर समाज मनुस्मृती याचसाठी जाळली. हिंदू कोड बिल हिंदू स्त्रियांना दुसरं लग्न करण्याचा वारसाचा हक्क नाकारला होता, आणि तो देण्यासाठी तर त्यांच्यावरच मोर्चा काँग्रेसवाल्यांनी आणला. तर केवढं म्हणते, ज्यांच्या हितासाठी हे मोर्चे आहे, बिल आहे, तर त्यांच्याच विरोधात, बाबासाहेबांच्या विरोधात बाबासाहेबांच्या बंगल्यावर मोर्चा आहे. तर केवढी विचारांची मतभिन्नता, केवढी मतं, म्हणजे विचार करण्याची शक्तीच कशी खुंटून जाते. हा संपूर्ण प्रोपोगंडा त्याच सभेमध्ये सह्याद्री कुंड पुराणाचे केवढे मोठे दाखले दिले बाबासाहेबांनी. ब्राह्मणेतर समाजाला नुसत्या शिव्याशाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे तो सह्याद्री कुंड पुराण. तेवढं ते संदर्भ दिले होते 19 ते 35च्या भाषणात बाबासाहेबांनी. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दे. का हे यांच्याविषयी काय बोलले, या जातींविषयी, कुणबी, कुळवाडी समाज, कुणबी समाज, कुळावर जगणारे हे लोक, हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून देशाला जगवणारा, पालनपोषण करणारा समाज. पण यांच्याविषयी किती घाण ओकली गेली. कुंभटम, धसकटम, अक्कल थोडी, आणि बायको विकून घेतली घोडी, गेला तर रुमनेशीन, नाही तर आला तर ढोमनेशीन. मामा देशमुखांसारखी माणसं वाचायला लागले, जागरूक झाले. हे जागरण हळूहळू होत आहे, त्याला वेग पकडतोय. त्यामुळे हळूहळू हा वेग पकडेल, आणि हा एक वेळ अशी येणार आहे, हा सारा ब्राह्मणेतर सोनार सख्या बहिणीची खाणार, महाग महार कुसाच्या बहार, सकाळी उठल्यावर सगळ्यांची तोंड पाहावी, तेलाचं तोंड पाहू नये, धनगर कोळी माळी साई धिवराची धुटी नाटकला बोटायचं अशी कुठे. मुसलमान बांधवांविषयी काही खरंच नाही, एवढं घाणघाण शब्दात, बांडा मुसलमान, काय नाही काय काय घाणघाण असे शब्द इथे ओकले आहेत. पण ते लोक वाचत नाही, वाचनात येत नाही. 35 साली बाबासाहेबांनी संदर्भ दिले. तरी ब्राह्मणेतर समाजावर मात्र हे जागवण्यासाठी तेवढे प्रयत्न होत आहेत, नाही असं नाही, पण त्या प्रयत्नाला आता हळूहळू वेग पकडू लागला आहे. येणारा हा कालखंड निश्चितपणे हा ब्राह्मणेतरांचा कालखंड आहे. ब्राह्मणवादी आता मात्र घटका मोजायला लागले. त्यांच्यातला अंतर्विरोध हा त्यांनाच कुठे पराजित करण्याला कारणीभूत ठरेल. त्यामुळं हा का होईना हा जागृतीचा विस्तव कधी विझू देऊ नका. ब्राह्मणेतरांना त्यांच्या इतिहासाची जाणीव करून देण्यासाठीचा हा आमचा प्रवास हा सुरू राहणार आहे. आणि या प्रवासाला ही संपूर्ण गती जेव्हा मिळेल तेव्हा या सुनामीच्या लाटा उसळतील, धर्मांतराच्या लाटा उसळणार आहेत. त्याची वाट बघत बघत हा 20 वर्षाचा येणारा कालखंड हा ताऊन सुलाखून निघालेला कालखंड असेल, आणि धर्मांतराच्या लाटांनी बहरलेला हा कालखंड असेल. यास मला आता फक्त शेवटचं जे विचारायचं आहे ते तुमच्या स्वतःबद्दल विचारायचं आहे, की तुमचा जीवन प्रवास मला जाणून घ्यायचा आहे. क्षणाक्षणाला जन्म घेताना मरतं माणूस, हा जीवन प्रवास आहे ना. ही वेदना उत्पन्न होते तो जन्माचा क्षण, जोपर्यंत ती राहते तो स्थितीचा क्षण, आणि संपून गेला भंगत्वाचा क्षण. याला मी माझं काहीच नसते. आपलं शरीर आपलं नाही आहे, आपलं मन आपलं नाही आहे. कुणाला माझं आणि मी म्हणून ओळखण्यासाठी केवळ नाव आहे, त्या नावातही काय आहे, याला संज्ञा म्हणून ओळखलं जातं. हा जीवन प्रवास काहीच नाही. हा खडाजंगीचा प्रवास तर पुढे पुन्हा सुरू होणार आहे. आता नाहीतरी याही जीवनात भिक्षू जीवन राहील ना, तर पुढे पुन्हा मरेन तरी पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेऊन पुन्हा भिक्षू जीवन तर राहीलच, आपलं येणारच आहे. तर भिक्षू जीवन हे मनुष्य जीवनातलं श्रेष्ठतम जीवन असतं, हे माझ्या त्रिपिटकात वाचनात आलं. त्यामुळं भिक्षू जीवनच हे खरं श्रेष्ठतम जीवन आहे मनुष्य जीवनातलं, सगळ्या प्राण्यांमधलं. त्यामुळं वारंवार हा सम्यक संकल्पच करत करत एक जीवन झालं, पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा भिक्षू जीवन. लोकांचं हे जागरण, कारण एका जीवनात लोक मुक्त होत नाही, अनेक जीवन ग्रहण करावे लागतात.
सिद्धार्थ गौतमांना बोधिसत्वाच्या ह्या जीवन पारमिता पूर्ण करताना 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढं जीवन प्राप्त एवढ्या जीवनातून जावं लागलं. ते देखील भूतकाळातले जेवढे बुद्ध होते ना, जेवढे बुद्ध त्या प्रत्येक बुद्धांच्या सगळ्याच बुद्धांच्या कालखंडात भिक्षू जीवन आढळतं. बुद्ध वंशात हा रिपोर्ट आला. त्यामुळे वाचल्यानंतर विश्वास होत नाही, पण माझा विश्वास आहे. आता त्या विश्वास असणाऱ्यांपैकी मी एक व्यक्ती आहे. तर माझं मानस असं आहे, माझा जीवन प्रपंच असा आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बुद्ध ही प्रकृती आणि बुद्ध जरी प्रकृतीचाच एक हिस्सा असले तरी प्रकृती आणि बुद्ध त्याची दोघांची तुलना करता येत नाही. तुलना करता येत नाही. तर एवढं श्रेष्ठ बुद्ध श्रेष्ठ असतात. त्यामुळं ही एका जातीची गोष्ट नाही, एका देशाची गोष्ट नाही. प्रकृतीमध्ये जेवढं रहस्य आहे त्यात सगळ्यात रहस्यामध्ये उंच सर्वोच्च श्रेष्ठ सत्व जे असतं ते बुद्ध असतं. त्यामुळे हे तथ्य जेव्हा वैज्ञानिक या तथ्यापर्यंत पोहोचतील कुठली ना कुठली उपकरणं संशोधित करून, तेव्हा हे सत्य गवसेल, लौकिक आणि लोकोत्तर सत्य. तुमचा जीवन प्रवास असा जाणून घ्यायचा होता की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही बुद्धत्वाकडे कसे वळत गेलात या अनुषंगाने. हा शुष्क प्रवास आहे. या प्रवासाला काहीच अर्थ नाही. लोकांना इंटरेस्ट असतो हे जाणून घेण्यामध्ये की कोण होते आणि कसं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं. हे पुण्याचाच भाग असतो सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. आपला पुण्याचा साठाच आपल्याला सुगतीकडे नेतो, सद्धम्माकडे नेतो. तर पुण्याची गोष्ट किती लोक साधू संत गातात, पुण्याची गणना कोण करी, पण त्याला अर्थ कोण सांगेल. सगळ्यात पुण्यवान व्यक्ती कोण असतातच बुद्ध असतात. त्यामुळे साधू संतांच्या भाषेत आलं त्या सगळ्या गाथा आहेत ना, दिठ्ठे दिठ्ठमत्तंग भविष्यती, सुत्ते सुत्तमत्तंग भविष्यती, ही बुद्धांचीच गाथा. तुका म्हणे उगरा आणि जे जेवतं ते तेव्हा. हा सगळ्या साधू संतांच्या या प्रवाहात उतरली. ही त्रिपिटकात ज्ञानाची गंगा ही त्रिपिटकातनं अशी उतरते. आता काय मी लिहायला गेलो कुराणामध्ये फास अफास हा अनापानचा अभ्यास कसा करायचा ते मला मशिदीत बोलावतात, मोठ्या आनंदाने बोलावतात. तिथं ते मणी मोजतात ना, 108 मणी तेही मोजायला लागले अल्लाह मियाच्या नावावर. सगळ्या संप्रदायाचे लोक मणी मोजायला लागले. पण हा प्रभाव महायानांचा प्रभाव सगळा साधू संतांच्या आहे सगळं. ते हिंदू असोत, बौद्ध असो, जैन असो, शीख असोत, यहुदी असोत, पण त्यातनं काही लाभ होत नाही तर मणी मोजण्यात नाही. ते असली विद्या विसरून गेले ना विपश्यना. त्यामुळे हा प्रपंच लोकांपर्यंत जसा जसा या विपश्यना या संपूर्ण कम्मठ्ठाणाचा अभ्यास करतील लोक, तसं तसं ते हे धम्माचं वैभव उभं होईल. सांप्रदायिक भिंती कशा तडातड तुटतील, एकजिन्सी मनुष्य समाज मानव समाज निर्माण होईल. ते हे सगळ्यात मोठं हे कळीचं काम आहे. त्या कळीच्या कामासाठीच हे जीवन हे अर्पण केलंय समजायचं. काहीच नाही. हे हाडामासा रक्ताचे 4 अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंच्या अणुरेणू प्रपंचाचा हा पुतळा. याला काय मी म्हणून माझं नाव म्हणून काहीच नाही. आता ओळख करण्यासाठी फक्त म्हणते ज्ञानज्योती, संपलं का. ते तर आहे, पण तुम्ही भंते झालात कसे. तो एक प्रवास आहे भंते होण्याचा आणि मग नंतर धम्माचा. तो पुण्याचाच आहे ना. पुण्याचा साठा जसा जसा वृद्धिंगत होत जातो. कारण तुमचा प्रवास ऐकून वाचून बाकी जण इन्स्पायर होतील त्याच्यापासून. त्याच्यात काही दम नाही आहे, समजलं. धारे ती धम्मा धारण करण्यामध्ये. त्यामुळे लोक तर कोणती घटना घडली ज्याच्यामुळे तुम्ही नाही जाणीवपूर्वक अच्छा हे जाणीवपूर्वक भिक्षू बनलो. कोणत्या वर्षी? 97ला. बरं. मग त्यापूर्वीचं जीवन कसं होतं? त्यापूर्वीचं जीवन रिव्होल्युशनरी पिंड होता, क्रांतिकारी पिंड होता. त्यामुळं क्रांतिकारी चळवळीमध्ये होतो. बरं. आणि मग चळवळीकडून एकदम शांततेच्या म्हणजे चळवळी आपण म्हणतो की त्या एकदम हा बदल सामाजिक बदलाच्या आर्थिक बदलाच्या प्रखर चळवळी होतात. स्फोटक असतं तारुण्यात. तरी देखील आताही स्फोटक नाही असं नाही आहे. नाही, आताही स्फोटकच आहे. कारण काय मी अर्हत्व थोडं प्राप्त केलेलं आहे ना. त्यामुळं हे चढाव उतार येतात. त्यामुळे आताही सरकार माझ्या धसका घेत आहे बरं का. सरकारही धसका घेत आहे. केंद्र सरकारला माहिती आहे, माहिती पडलं.
जसं ते सर्व धर्म संमेलन झालं आणि त्याचा प्रभाव एवढा झाला की ते सगळं ताणताणात ते बिलत मागे घेतलं, लोकांना काय माहिती नाही पडलं. आणि आमची संपूर्ण तिकडे उत्तर प्रांतामध्ये सगळ्या धर्मगुरूंची यात्रा निघणार होती गाड्याची. हां, आणि तोच मग त्यांनी बिलं मागे घेतले आणि त्या केसेस विसेस मागे काढण्याचा प्रयत्न केला. हां, कारण हाच एक आणि पुढं असाच प्रभाव होणार आहे बघा. हा सगळा संकलन करण्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू जे प्रगतीशील आहेत त्यांना एका मंचावर आणावं लागेल. आणि हिंदुत्वाचा हा जो भाग आहे ना, आता समाजाला लीड करण्यासाठी धर्मसभाच सर्वात महत्त्वाची महत्त्वाची आहे आणि त्याचा लीड मीच करणार आहे. मला माहिती आहे आता ह्या सगळ्या जेवढे धर्म आहेत त्या सगळ्या धर्मगुरूंना या मुद्द्यावरच एकत्र कसं आणायचं, हाच एक प्लॅटफॉर्म या घडीला उपयोगी पडणार आहे. आणि तोच वेगळा एक कार्यक्रम येत्या पुढल्या 2 वर्षात येणार आहे. काही असं नियोजन आहे. सर्व धर्म परिषदा बोलावून वारंवार ठिकठिकाणी महाराष्ट्रात ही जनजागरण मोहीम होणार आहे पूर्ण. त्यामध्ये आमची सध्या प्लॅनिंग मध्ये कुठल्या ठिकाणी होणार असं काही आहे? हा पंढरपूरचा वेळा आहे ना, पंढरपूरचा, त्यात पंढरपूरला. कारण बाबासाहेबांनी ते पंढरपूर हे केंद्र ठेवलं होतं की नाही, पंढरपूरला येणाऱ्या वर्षावासाच्या कालखंडात. त्यामुळं सर्व धर्म परिषद ही पंढरपूरला, त्यामुळं वारकरी सगळे लीड करतील. याचं आयोजन नियोजन सगळे वारकरीच करणार. हां, वारकरीच करणार. आणि त्या वारकऱ्यांमध्ये हा सगळा संदर्भ, सगळ्या बिलांचा, हा सगळ्या बदलांचा हा संदर्भ. तर या सगळ्या चर्चा उद्धृत होणार आहेत. त्यामुळे एक वेगळं वातावरण, ब्राह्मणेतर चळवळ त्यातून विकसित होईल हे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न होणार आहे. एक फक्त शेवटचं मला माझ्या वैयक्तिक इंटरेस्ट पाहिजे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही पाठ न लावता झोपतात असं मी ऐकलं. ते काही महत्त्वपूर्ण नाही आहे. उपगुप्त नावाचा भिक्षू सूर्या थांब तर थांबवू शकत होता. आपल्याला तर काल्पनिक वाटतं. हे लय वैभव असतं. भगवंतांनी ठरवले हे सगळे चक्रवाल थांबा तर थांबू शकत होते. ते एवढं त्यांचं ऑर्डर चालायचं. हे काहीच नाही आहे. हे साधं सुद्धा काम आहे. तुम्ही हे सगळं करू शकता. हे तुम्ही कसं करू शकता? म्हणजे कुठल्या ऊर्जेने हे होते? हे ऊर्जा आहे ना, जिला प्रज्ञा म्हणतात. ही एनर्जी प्रज्ञेची आहे. अनित्य बोध, दुःख बोध, अनंत बोध, हे बोधी ज्ञानाची परंपरा आहे. तुम्हाला त्याचा काही शारीरिक त्रास जाणवतो? नाही. किती वर्षांपासूनचं तुमचं हे व्रत आहे? हे 2002 पासून. बरं. डिसेंबर 20 डिसेंबर 2002. का घेतलं तुम्ही हे व्रत? नाही, ही परंपरा आहे ना, जुनी भिक्षू संघाची परंपरा आहे. बरं. हां, भिक्षू संघाची परंपरा आहे. अनेक भिक्षू असे असतात. असतं ते काही नॉर्मल होऊन जातं एकदाच. हे नॉर्मल. आता मला कसं नॉर्मल वाटतं ना, अरे हे काहीच तर नाही. पण ते जसा जसा अनित्यबोध पुष्ट होतो ना, हे रुटीनमध्ये आल्यानंतर काहीच वाटत नाही. सुखी भवतु सर्वमंगलम. रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावी सर्वधर्मानुभावी सर्वसंघानुभावीन सदा सुखी भवन्तु तेन कथय गृहूतानि पापगण्यान् परितस्सान् वहन्तु सभ्ये. अभिवादन श्री सनित्यं सत्तारो धम्म दन्ति आयुवन्नो सुखं बलं सुखं. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.